नमस्कार, मी ॲडव्होकेट अनघा जोशी. कायद्यासारखा वृक्ष आणि क्लिष्ट विषय सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळावा यासाठी मी हे सदर घेऊन आलेली आहे. आज या सदरात आपण जाणून घेऊया पोटगी म्हणजे मेंटेनन्स त्याविषयी हिंदू कायद्यामध्ये काय सांगितलं जातं. हिंदू कायदा असं मी मुद्दाम म्हटलं कारण आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या धर्मियांसाठी वेगळे वेगळे कायदे आहेत. चला तर माहिती करून घेऊया. पोटगी म्हणजे काय किंवा मेंटेनन्स म्हणजे काय, तर शिक्षण, औषधोपचार, लग्न, दैनंदिन आपला जो काही खर्च असतो तो, या सगळ्याची जी तरतूद असते ना, त्या तरतुदीला पोटगी म्हटलं जातं. आता ही तरतूद कोणी करायची, तर अर्थात ज्या व्यक्तीवरती जबाबदारी असते त्या व्यक्तीने. मग आपल्याला नॉर्मली माहिती आहे ही जबाबदारी कोणावरती असते, तर ही जबाबदारी छोट्या मुलांच्या बाबत असते आई वडिलांच्या वरती, बायकोच्या बाबत असते नवऱ्यावरती, आणि वृद्ध आईवडिलांच्या बाबत अर्थातच ती असते ती त्यांच्या मुलांच्यावरती. तर अशा अँगलनी आपल्याकडे काय काय कायदे आहेत ते आपण जाणून घेतोय आज. हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट म्हणजेच हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, कायद्याच्या नावातच लिहिलंय मेंटेनन्स. या कायद्याअंतर्गत अज्ञान मुलं म्हणजे 18 वर्षांखालची मुलं, पत्नी, वृद्ध आईवडील यांना पोटगी मिळू शकते. पतीला कुठल्या कायद्याखाली पोटगी मिळते हे जाणण्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. इतकेच नाही तर ह्या कायद्याअंतर्गत विधवा सून आणि विधवा मुलगी यांना सुद्धा पोटगी मिळू शकते. विधवा सून सासऱ्यांच्या विरुद्ध पोटगी मागू शकते आणि विधवा मुलगी तिच्या आईवडिलांच्याकडनं पोटगी मागू शकते. तर चला जाणून घेऊयात कधी. पुढचा कायदा आहे तो म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट. जर नवरा बायकोंमध्ये त्यांच्या वैवाहिक संबंधांविषयी कुठल्याही पद्धतीचा तंटा उपलब्ध झालेला असेल, कुठल्याही पद्धतीचं डिस्प्यूट असेल, तर आपल्याला माहिती आहे डिवोर्सच्या केसेस किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सच्या केसेस फाईल केल्या जातात. आणि मग या कायद्याखाली जेव्हा केसेस फाईल केल्या जातात त्यावेळेला पोटगी, इंट्रीम पोटगी म्हणजे काय हे मी पुढे सांगणारच आहे. आपण हा व्हिडिओ पाहत राहा. आणि परमनंट मेंटेनन्स असं दोन्हीची तरतूद आपल्याकडे केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही कायदे असे आहेत की जे सेक्युलर कायदे आहेत, की जे इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन ॲप्लिकेबल होतात. अर्थात ते हिंदू धर्मियांना देखील ॲप्लिकेबल होतात. मग असे कायदे कोणते आहेत, तर ते आहेत डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, त्याच्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी न्याय संहिता हा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत देखील पोटगी ही मिळू शकते. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली कोणाकोणाला पोटगी मिळू शकते, तर पत्नी किंवा हल्ली आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिप हा एक नवीन कन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे. सो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी जी स्त्री असते अशा स्त्रीला आणि लहान मुलं जी आहेत त्या लहान मुलांना या कायद्याअंतर्गत पोटगी मिळू शकते. क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली कोणाला पोटगी मिळू शकते, तर अर्थात पत्नी, आई वडील आणि लहान मुलं. आणि त्याच पद्धतीनं सज्ञान मुलं म्हणजे ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं अपंगत्व आहे, ते स्वतःची देखभाल करू शकत नाहीत, स्वतः कमवू शकत नाहीत, अशा सज्ञान मुलांना देखील या कायद्याखाली पोटगी मिळू शकते. आता पोटगी मिळताना, पोटगी मागताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीची पोटगी मिळू शकते, तर मी मगाशी म्हटलं तसं कुठल्याही पद्धतीची केस असू देत, केस कोर्टात फाईल केल्यानंतर तिचा निर्णय यायला, डिसिजन लागायला वेळ लागतो. मग त्या कालावधीमध्ये ज्यांना पोटगीची गरज आहे त्यांनी काय करायचं, कारण पोटगी ही रोजच्या खर्चासाठी सुद्धा दिली जाते, रादर त्याच्यामध्ये रोजचा खर्च अभिप्रेत आहे. मग अशा वेळेला काय करायचं, आणि म्हणून पोटगी ही दोन प्रकारची असते. इंटरिम मेंटेनन्स ज्याला तुर्तातुर्त पोटगी म्हटलं जातं किंवा तात्पुरत्या स्वरूपाची पोटगी म्हटलं जातं, आणि परमनंट मेंटेनन्स म्हणजे कायमचा मेंटेनन्स. एखाद्या केसचा फायनल निकाल लागल्यानंतर, पूर्ण निकाल लागल्यानंतर कायम स्वरूपासाठी जी काही तरतूद केली जाते त्याला आपण म्हणतो परमनंट मेंटेनन्स. आता इंट्रीम मेंटेनन्स देताना काय काय लक्षात घेतलं जातं किंवा परमनंट मेंटेनन्स देताना काय काय लक्षात घेतलं जातं, तर एखाद्या व्यक्तीचं, जी व्यक्ती पोटगी मागतीये त्या व्यक्तीचं स्वतःचं उत्पन्न किती आहे, ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पोटगी मागितली जाते त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, त्याचप्रमाणे या दोन्ही व्यक्तींवरती जबाबदाऱ्या काय काय आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर नवऱ्याचा विचार केला तर त्याच्यावरती केवळ त्याच्या बायको मुलांची जबाबदारी असेल असं नाही, त्याच्यावरती त्याच्या आईवडिलांची पण जबाबदारी असू शकते. मग अशा वेळेला पूर्णच्या पूर्ण फक्त बायकोच्या मेंटेनन्सचा विचार केला तर आईवडिलांनी काय करायचं. आणि म्हणून पोटगी देत असताना या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित उहापोह करून मगच पोटगी दिली जाते. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
जी व्यक्ती पोटगी मागतीये त्याला किंवा तिला उत्पन्नाचं काही साधन आहे का हे देखील पाहिलं जातं. उत्पन्नाचं साधन आणि जबाबदारी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आपण जेव्हा पोटगीविषयी बोलतो तेव्हा. आणि म्हणून मी म्हटलं की हिंदू कायद्याप्रमाणे पती सुद्धा पत्नीविरुद्ध पोटगी मागू शकतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की आजकालच्या काळामध्ये बायका देखील कमावतात, बायकांची देखील स्वतःची प्रॉपर्टी असते. मग अशा परिस्थितीमध्ये केवळ पत्नीलाच पोटगीचा अधिकार द्यायचा हे योग्य नाही. आणि म्हणून हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू विवाह कायदा हा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत पत्नी आणि पती दोघंही एकमेकांच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात. लहान मुलांच्या पोटगीविषयी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला लहान मुलांचा ताबा कोणाकडे आहे त्याच्यावरती, ज्याच्याकडे ताबा आहे ती व्यक्ती पोटगी मागू शकते. विधवा सुनेविषयी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मी मगाशी सांगितलं तसं की हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट याच्या खाली विधवा सून देखील पोटगी मागू शकते सासऱ्यांच्या विरुद्ध. पण हे कधी, कुठल्याही परिस्थितीमध्ये आहे का हे असं, तर तसं नक्कीच नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं ज्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हटलं जातं, ती वडिलोपार्जित संपत्ती आहे का आणि त्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्या स्त्रीला काही वाटा मिळू शकतो का, वडिलोपार्जित संपत्तीमधून काही उत्पन्न येतंय का, या सगळ्याचा विचार करूनच मग विधवा सुनेला, हिंदू विधवा सुनेला पोटगी द्यायची का नाही हे न्यायालय ठरवेल. त्याचप्रमाणे मी मगाशी हिंदू विधवा मुलीविषयी बोलले. लग्न झाल्यानंतर अर्थातच पोटगीची जी जबाबदारी आहे ती वडिलांवरती राहत नाही आणि ती पतीवरती जाते. पण जर का विधवा मुलगी असेल आणि त्या विधवा मुलीला काही उत्पन्नाचं साधन नसेल, तिला पतीकडनं काही प्रॉपर्टी मिळालेली नसेल, कुठलीही वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिच्याकडे पतीच्या बाजूनी नसेल, मग अशा वेळेला तिनं काय करायचं. आणि म्हणून विधवा मुलीला सुद्धा पोटगी मिळण्याचा अधिकार आहे तिच्या वडिलांच्याकडनं. पालकांच्या विषयी जेव्हा आपण विचार करतो, ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने काही नवीन कायदे आणलेले आहेत. आणि त्यामुळे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप छान तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदींपैकी एक तरतूद पोटगीची सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये केवळ मुलींच्या विरुद्ध नाही, तर काही वेळेला अर्थात डिपेंडिंग ऑन द फॅक्ट्स नातेवाईकांच्या विरुद्ध सुद्धा पोटगी मागता येऊ शकते. ही जी माहिती मी आपल्याला दिलेली आहे ही ढोबळमानाने दिलेली माहिती आहे. पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून मी याच्याविषयीची डिटेल माहिती किंवा सविस्तर माहिती देण्याचा नक्की देणार आहे. त्यामुळं माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच ज्या ज्या लोकांना या पोटगी किंवा इतर कुठल्याही कायद्याविषयी शंका आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला जरूर पोचवा. धन्यवाद.